अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर त्यांनी जी मोहीम हाती घेतली त्यामुळे अनेक आस्थापना, हॉटेल्स, मेडिकल्स इत्यादींवर छापे पडायला लागलेत. त्यात अनेक बेकायदेशीर बाबी हाती लागल्यात. नाशिकमधील प्रसाद देवरे यांनी मुंबई नाका परिसरातील पिनाकल मेडिकलमध्ये नार्कोटिक्स आणि मुदतबाह्य औषधांचा साठा असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर जळगावचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत अस्वार, जावेद शेख, सुरेश देशमुख यांच्यासह पथकाने पिनाकल मेडिकलवर सकाळी 9 वाजता छापा टाकला. दुपारी 4 वाजेपर्यंत तपासणी करण्यात आली. मात्र नार्कोटिक्स नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान काही मुदतबाह्य औषधांचा साठा आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. समोर होता या ठिकाणी आपण रेड केली किंवा काही कंप्लेंट होती, काय नेमकं इथं प्रकार चालू होता? पिनाकल मेडिकलच्या बाबत तक्रार होती की त्यांच्याकडे काही नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे आहेत म्हणून अशी काही त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पथक आलं होतं. पथकाने त्यांचं जे लायसन्स प्रिमायसेस आहे पिनाकल मेडिकल तिथे तपासणी केली. त्याचा अहवाल लिहिला आहे. त्याच्यात काही खरेदी विक्रीचे तफावत आढळून आले, पण नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे नव्हते. त्याला संलग्न असून एक जागा आहे अजून तिथे पिनाकल हेल्थकेअर म्हणून तिथे एक्सरेचं काहीतरी काम होतं. त्याच्या मेझनिन फ्लोअरवर काही औषधं होती, जसे मुदतबाह्य औषध सुचर्स आणि काही बॉटल्स, काही IV सेट, असे 2, 4, 5, 6 आयटम जे आम्ही तपासणी अहवाल लिहिले. आता सर्व अहवाल आणि हे सगळं लिहून त्यांना उद्या आपण मुदतबाह्य असतील औषधांची विल्हेवाट लावणे किंवा इतर तपासणीतले जे काही दोष आले त्याप्रमाणे कारणे नोटीस देऊन पुढची कारवाई घेण्यात येईल. यांच्याकडे दोन्ही पण परवाने, होलसेल आणि रिटेलचे दोन्ही परवाने आहेत त्यांच्याकडे. बॉटल्स म्हणजे त्या रेग्युलर बॉटल्सच आहे, पण काही मुदतबाह्य बॉटल्स आहे त्यांच्याकडे. त्यांनी आता तपासण्यामध्ये त्यांनी काही आपल्याला खरेदी बिलावरची मागणी केली, आपण ते काही प्रोड्यूस केलेलं नाही त्यांनी. तर ते आता कारणे दाखवा नोटीस देतील तेव्हा ते त्यांची काय पुढची कारवाई आपण ठरवू. त्यांचं जे काय नाव काय कळाले? विनोद नाव आहे त्यांचं, विनोद कुकरेजा म्हणून नाव आहे त्यांचं. इथं मंजूर परवाना आहे आणि तो विधिग्राह्य पण आहे, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी पण आहे. मुदतबाह्य औषधे त्वरित म्हणजे ज्याच्याकडनं परचेस केलं असतं त्याला मुदतबाह्य होण्याच्या आधी किंवा मुदतबाह्य झाल्यानंतर ते त्यांना देऊन ते कंपनीच त्याची विल्हेवाट लावते. पण ते आता त्याचं काय एक्सप्लेनेशन आहे, त्यांनी काय विल्हेवाट लावली नाही त्याचं ते एक्सप्लेनेशन देतील. जनतेला एवढंच आवाहन करतो या तुमच्या माध्यमातून की तुम्ही जेव्हा दुकानात जाता तर रेग्युलर बिल घेत चला, आणि तुम्हाला काही आक्षेपार्ह दिसलं किंवा मुदतबाह्य औषध समजा काही तुम्हाला आक्षेपार्ह वाटलं तर तुम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला, नाशिक असेल किंवा काही हेल्प नंबर किंवा टोल फ्री नंबर्स पण आता रिलीज झाले, त्याच्यावर तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकता. मात्र ही कारवाई समाधानकारक नसल्याचे तक्रारदार प्रसाद देवरे यांनी सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नाव प्रसाद देवरे. मी FDA तुकाराम मुंढे साहेबांकडे एक तक्रार दाखल केली होती पिनाकल मेडिकल आणि पिनाकल होलसेलरच्या विरोधात. त्याच्याकडे बिगर खरेदी बिलं किंवा विक्री बिलं नसलेलं खूप सारा अनेस्टेटिक आणि काही नार्कोटिक ड्रग्सचा पण साठा होता. या संदर्भात जी तक्रार दाखल केली होती त्याच्यात मुंढे साहेबांनी जी टीम पाठवली त्या टीमने कारवाई तर केली, परंतु ती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही. त्याच्यात जे आयसोप्रोपेफॉल जे सर्जन वापरतात त्यांनासुद्धा रेकॉर्ड ठेवावं लागतं. त्याचे ना बिलं होते ना काही. भरपूर सारे आयसोप्रोपेफॉल, त्याच्यानंतर काही ॲनेस्थेटिक हॅलोथेन्स वगैरे, हे सगळे ज्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवावं लागतं ते सुद्धा नव्हतं. त्याचे ना खरेदी बिलं होते, ना विक्री बिलं होते, आणि ना तो माल कुठून आला आहे, ना काही गोष्टीचं तारतम्य नव्हतं. तरीसुद्धा सदरचा माल सील केला गेला नाही, आणि जवळजवळ 1 कोटीच्या आसपास स्विचर मटेरियल्स आणि हा सगळा मेडिसिन्स होते, परंतु त्याच्यावर त्या प्रमाणात तशी योग्य ती कारवाई झाली नाही असं मला ते वाटतंय. आता पुढची कारवाई तर सर करतीलच त्यांच्या निर्देशाने, पण इथे ज्या टीम आली होती त्यांनी याच्यात क्विक ॲक्शन घेऊन तो माल सील केला पाहिजे होता नियमानुसार, किंवा त्या दुकानाला सील केलं पाहिजे होतं. नंतर परत चौकशी करून त्याचं फ्रीज चेक केलं गेलं नाही. ज्या फ्रीजमध्ये त्याच्यात जे 14 फिनार्गन सारखे जे ॲम्पूल्स असतात ते चेक केले गेले नाही. ह्या गोष्टी तिथं टाळल्या गेल्या. त्या अनाधाने टाळल्या गेल्या असतील किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी टाळल्या असतील, त्याच्यात आम्ही पडत नाही, पण काहीतरी राजकीय दबावामुळे सुद्धा ह्या गोष्टीची पूर्तता झालेली नसावी, आणि त्यामुळे खूप काही समाधानकारक झालं असं नाही. पण मी साहेबांचे आभार मानतो, मुंढे साहेबांचे, की कमीत कमी त्यांनी दखल घेतली या गोष्टीची आणि टीम पाठवली. आता
बघू आता त्यांच्याकडनंच आम्हाला पूर्ण अपेक्षा आहेत की पुढील कारवाई चांगली व्हावी, हीच त्यांच्याकडे अपेक्षा आहे. आणि तो माल सील होणं फार गरजेचं होतं, कारण तो आज रोजी त्याच्याच ताब्यात आहे ना, त्या मालाचं रेकॉर्ड आहे कुठलं. तो स्वतःहून सांगत होता ड्रग ऑफिसरांना, जे इन्स्पेक्शन करणारे होते त्यांना, की माझ्याकडे ना याचं खरेदी बिल आहे ना विक्री बिल आहे. तर तो माल सील झालाच पाहिजे होता. तो सील का नाही झाला? आता तो कालच्या झालेल्या तपासानंतर तो परत युटिलाइज करत असेल किंवा तो कुठंतरी गायब केला जाईल. तसे ते बाकीचे सगळे व्हिडिओज पण आहेत तिथं काल कारवाई होत असतानाचे, त्याच्यात तर दिसेलच. पण तो तिथं नसला तर मग काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. क्विक ॲक्शन होणं गरजेचं होतं आणि संबंधितावर गुन्हे पण दाखल व्हायला पाहिजे अशा बाबतीत, ही आमची विनंती आहे. कारण जेव्हा सर्जन ह्या गोष्टी वापरतो त्यालासुद्धा रेकॉर्ड ठेवावं लागतं. हा ना सर्जन आहे ना स्वतः फार्मासिस्ट आहे, तरीसुद्धा विदाऊट फार्मसिस्ट नसताना हे उद्योग चालवतो तो. या चौकशीचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारे कारवाई करण्यात आल्याने औषधी विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुड्डू शेख,